बालाजी टीव्ही चॅनल आध्यात्मिक विचारधारा. गुरुराया चरणे, गुरुराया चरणे, मस्तक ठेविले, मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी माती, नमिला गणपते, नमिला गणपते, नमिला गणपते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि. चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिताः सः शुनो शिवस्सैसा मुद्रा भद्राय राजते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. योऽन्तःप्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशहस्तच्चरणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यम्. यदक्षरं मनाखेयमानन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी जयाचे टीका वाचिता ज्ञानदेवी. अतिमूढते आणिले ब्रह्मभावात या नमस्कार माझा ज्ञानदेवा. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्. मज दिसतसो परमविख्यातु जो जान ब्रह्मयाचा सतु. नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा. जेने धर्म जितविलाची वरी तो संभाजी जाननवाळी
गाव तरला जयाची आकुळे तया छत्रपतीची चरण कमळे साष्टांग नमन करीतसो. छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी नमस्कार करून संकटमोचन हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अतिशय पवित्रवान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आलेख आपल्याला टाकायचा आहे आणि त्याकरता आजच्या कार्यक्रमाचं केलेलं नियोजन. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या आदरणीय गायनाचार्य हनुमंत महाराज गतीर, त्याचप्रमाणे सिंतवादक ओंकार महाराज कांबळे व तबलावादक हरिभक्तपरायण महेश महाराज भगत, या तिघांचंही प्रथमतः मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्वांना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. कुठलीही गोष्ट म्हटली, घरातलं लग्न असो, घरातला कुठलाही मंगल कार्य असतो, सर्वात पहिलं नमन जे केलं जातं, आपल्या हातामध्ये घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सर्वात पहिले वंदन कोणाला केलं जातं तर गणपतीला केलं जातं. कथेचाही आरंभ करत असताना या गणपतीच्या वंदनानं आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमिला गणपते नमिला गणपते गणपते नमिला गणपते माऊले सारदा माऊले सारदा आत गुरुराया दंडवता नमिला गणपते नमिला गणपते नमिला गणपते. तुका मने माता पिता गुरु बंधो तुका मने माता पिता गुरु बंधो तुका आ
तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तोची कृपा सिंधू पांडुरंगा नमिला गणपते नमिला गणपते नमिला गणपते 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 नमीला पण गणपतीरायांना वंदन केलेले आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा आपण सर्वांनी मिळून जयघोष करायचा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजादि महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या या शिवकथेला आरंभ करत आहोत. थोडा मागचा काळ जर आपण बघितला, 1300 शतकामध्ये संपूर्ण हिंदुस्थान हा गोकुळाचं वातावरण होतं. वेदाच्या ऋचा या हिंदुस्थानामध्ये गायल्या जायच्या. संतांचं पूजन या महाराष्ट्रामध्ये व्हायचं. गायीची सेवा या देशामध्ये व्हायची. संपूर्ण हिंदुस्थान हा गोकुळासारखा राहत होता. पण काय जाणो काय झालं आणि या खेळत्या वागड्या हिंदुस्थानावर परकीयांची नजर पडली आणि माझ्या हिंदुस्थानाचं होत्याचं नव्हतं झालं. विचार करू गेलो आपण. अनेक सुलतानांनी आपल्या हिंदुस्थानावर आक्रमण केली, पण आजपर्यंत इतिहासामध्ये असं नाही का भारताने या हिंदुस्थानावर कोणावर आक्रमण केलं असं आजपर्यंत आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. म्हणजे हिंदुस्थान हा संतांनी देवाने घालून दिलेल्या परंपरेनुसार, वेदानं घालून दिलेल्या परंपरेनुसार चालत होता. पण परकीयांची वाईट नजर पडली आणि 13व्या शतकामध्ये सुलतानांनी या हिंदुस्थानावर आक्रमण केलं. अल्लाउद्दीन खिलजी आपल्या फौजेसह या हिंदुस्थानामध्ये दाखल झालेला आहे. तारीख होती 24 मार्च 1307. या दिवशी या हिंदुस्थानावर ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि फौजेसह अल्लाउद्दीन खिलजीनं या हिंदुस्थानावर स्वारी करू आला. गोकुळासारखं वातावरण होतं. या हिंदुस्थानावर सर्वात पहिले या अल्लाउद्दीन खिलजीची नजर पडली असेल. कुठे पडली हो? या अल्लाउद्दीन खिलजीची नजर आमच्या आया बहिणींवर पडली. नजर ज्या देशामध्ये स्त्रीला आदराचं स्थान दिलं जातं, जिथं आईला, बाईला, गाईला आदराचं स्थान दिलं जातं, अशा हिंदुस्थानावर या अल्लाउद्दीन खिलजीची वाईट नजर पडली. आणि सर्वात पहिले त्याने राजस्थान मध्ये आपला मोर्चा वळवला. राजस्थान मध्ये होत्याचं नव्हतं केलं आणि त्याची नजर पडली आमच्या हिंदुस्थानावर, आमच्या महाराष्ट्रावर. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीवर या अल्लाउद्दीन खिलजीची नजर पडली. अल्लाउद्दीन खिलजी आपल्या फौजेसह आणि या महाराष्ट्रावर चालून आला. महाराष्ट्र कसा होता? इथे संतांच्या ओव्या गायल्या जायच्या, संतांचे अभंग गायले जायचे,
आणि अशा या महाराष्ट्रावर आमच्या अलाउद्दीन खिलजीची नजर पडली. त्या काळचं महाराष्ट्राचं स्थान, मराठ्यांचं स्थान म्हणजे देवगिरी. आणि या देवगिरीवर अलाउद्दीन खिलजी चालून आला. आणि त्या काळचा राजा होता आमचा रामदेवराय. चरित्र जरा बारीक ऐका. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलंय अनेक सुलतान आले, अलाउद्दीन खिलजी आलाय. सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये त्याने आक्रमण केलं ते देवगिरी किल्ल्यावर. आणि त्या काळचा राजा होता राजा रामदेवराय. एक वेळेला राजा झुंजला असता, त्या अलाउद्दीन खिलजी विरुद्ध लढला असता आणि लढता लढता शहीद झाला असताना या महाराष्ट्राने त्याचा गौरव केला असता. पण आमच्या नशिबाला असं दुर्दैव आलं, या अलाउद्दीन खिलजीने ज्या वेळेला आक्रमण केलं तेव्हा आमचा राजा त्या अलाउद्दीन खिलजीच्या पुढे नतमस्तक झाला आणि सांगितलं, अलाउद्दीन खिलजी, तुम्हाला काय पाहिजे बोला, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझ्या राज्यावर आक्रमण करू नका. म्हणजे अलाउद्दीन खिलजीने सपशेल माघार रामदेवरायाने सपशेल माघार घेतली. अलाउद्दीन खिलजीला तेवढंच पाहिजे होतं. सांगितलं, हे बघ रामदेवराया, तह करावं लागेल आणि तुझी जी मुलगी आहे ती दिल्लीला मला तख्ताला आणून द्यावी लागेल आणि जो काही वर्षाला कर टॅक्स असेल तो मला आणून द्यावा लागेल. आणि मराठ्यांच्या इतिहासातला ऱ्हास व्हायला इथून सुरुवात झाली. का रामदेवराया या दिल्लीच्या तख्तापुढे झुकला आणि आपली स्वतःची मुलगी या अलाउद्दीन खिलजीला देता झाला. वर्षानुवर्ष महाराष्ट्राचा सर्व संपदा दिल्लीला जाऊ लागली. त्यावेळेला 3 वर्ष झाली हाच पराक्रम चालू. त्याच्या मुलाने बघितलं. त्याच्या मुलाने बघितल्यानंतर त्याचा मुलगा म्हटला, आपण आता काहीतरी विरोध केला पाहिजे. आणि त्यानं दिल्लीला जाणारं जेवढं धन होतं तेवढं थांबवलं. पुन्हा अलाउद्दीन खिलजी रागवला आणि पुन्हा त्याने देवगिरीवर आक्रमण केलं. असं 3 वेळाला त्याने आक्रमण केलं आणि मराठ्यांचा ऱ्हासाला सुरुवात झाली. या सुलतानाने सगळीकडे सत्ता माजवली. आया बहिणींवर हात टाकायचे, अब्रू लुटायची, गायीचे गोग्रास पडू लागले, धर्माचा ऱ्हास होऊ लागला, मंदिरं उद्ध्वस्त होऊ लागली आणि आमचा मराठा फक्त बघत राहिला. त्याच्या पुढे मात्र मराठा काही करू शकला नाही. सगळीकडे सुलतान बसले. आताच अहिल्यादेवी नगर म्हणजे अहमदनगर मध्ये निजामशाही आली, विजापूरमध्ये आदिलशाही आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सुलतानांचा कहर माजला. आता काय करावं सगळे हळहळ व्यक्त करू लागले. आता या महाराष्ट्राला ऱ्हास होऊ लागलाय. आया बहिणी सुरक्षित नव्हत्या, मंदिरं आमची सुरक्षित नव्हती, धर्म आमचा सुरक्षित नव्हता. आता काय केलं पाहिजे? आणि अलाउद्दीन खिलजीने सर्व अतिक्रमण सुरू केली. त्याच्यानंतर बरेच सरदारजी आले, बरेच सुलतान आले. तुगलक सुलतान असेल, मुबलक सुलतान असेल, हे सगळ्यांनी 100-150 वर्ष या मराठ्यांवर काय केलं? राज्य केलं. शेवटी काही मनगट त्या अलाउद्दीन खिलजी विरुद्ध लढत होती, त्या सुलतानांविरुद्ध लढत होती. विजयनगर मधला रामराय हा मात्र लढत होता. 80 वर्षाचा म्हातारा आणि तरुण मुलासारखा त्या सुलतानांविरुद्ध लढत होता. शेवटी काय झालं? त्याचाही पराभव झाला आणि त्या सुलतानानं काय केलं? त्याचं शिर कापलं, त्याचं सगळं मांस काढलं आणि जिथून आपली जसं बाथरूम असतं नळीद्वारे पाणी बाहेर पडतं तसं पूर्ण विजयनगर मधलं दूषित पाणी जिथून त्या नाल्यातून बाहेर पडायचं ना, त्या ठिकाणी या राजाचं काय लावलं? शिर लावलं आणि त्याच्या मुखातनं ती सगळी दुर्गंधी बाहेर पडू लागली. बस, मराठ्यांनी आतापर्यंत खूप सहन केलं, पण आता या कळस झाला या सहनपणा करण्याचा.
आता कुठपर्यंत सोसायचं? आपला जो राजा होता त्याला ही दशा प्राप्त झाली, प्रजेचं काय होणार? सर्वांच्या मनामध्ये विचार येऊ लागला. आणि त्यावेळेला दोन दाम्पत्य होती. आता कुठेतरी आशेची किरण पसरू लागली. जे सुलतानांनी चालवलेला जो काही नंगा नाच होता, आता तो थांबला पाहिजे, म्हणून आता दोन दाम्पत्य पुढे आली. आणि ते म्हणजे शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ. कुठपर्यंत सहन करायचं? राजमाता जिजाऊ सतत सांगत होत्या शहाजी महाराजांना, कुठपर्यंत हे सहन करायचं? आता थांबला पाहिजे हा अत्याचार, हा नंगानाच थांबला पाहिजे. काय करावं? त्यावेळेला सांगितलं, आता दुसऱ्याकडे बघून चालणार नाही. आता आपल्याच उदराला असा मुलगा आला पाहिजे का हा या अन्यायाला काय करेल? वाचा फोडेल. पण काय केलं पाहिजे? सामर्थ्य कमी आहे. राजमाता जिजाऊ, शहाजीराजे कामामुळे व्यस्त असायचे. आणि राजमाता जिजाऊंना मात्र क्षणाक्षणाला ती खंत वाटू लागली. माझा बळीराजा, याला घालायला कपडे मिळत नाही, स्वतःची जमीन असताना ती कसायला मिळत नाही. सगळा अन्याय अत्याचार चाललाय, काय करावं समजत नाही. आणि त्यावेळेला शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजांना सांगितलं, हे बघा, माझ्या व्यस्ततेमुळं मी किल्ल्यावर कायम थांबू शकत नाही. आणि तिथे विश्वासपंत, मोरोपंत या सर्वांना सांगितलं, मी आता जाते आणि राजमाता जिजाऊची तुम्ही काळजी घ्या. शहाजीराजे गेले. आणि आता सुलतानांनी खूप अत्याचार माजवला. राजमाता जिजाऊंच्या वडील होते, लखोजी पंत, यांना देवगिरीवर बोलवण्यात आलं. आणि सांगितलं, तुमच्या घरामधले जेवढे व्यक्ती असतील तेवढ्यांना घेऊन या. लखोजी पंत आपल्या मुलांसहित पुन्हा देवगिरीवर गेला. आणि भर दुपारी या सुलतानांनी या लखोजी पंतांचा, मुलाचा आणि नातवाचा काय केला? चिरच्छेद केला. नंगा नाच त्या ठिकाणी झाला. तलवारी सपसप चालल्या आणि त्या तिघांचौघांची तिथं मृत्यू झाला. आता ही बातमी राजमाता जिजाऊंना सांगणार कोण? का तुमच्या वडिलांचं, तुमच्या भावाचं, तुमच्या भाच्याचं निधन झालं, ही वार्ता कोण सांगणार? विश्वासपंत पळत पळत आलेले. राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर बसलेले आहे. 2 दिवस झाले विश्वासपंत राजमाता जिजाऊंशी एक शब्द सुद्धा बोलत नाही. राजमाता जिजाऊंना चाहूल लागली, का माझ्याशी कोणी बोलत नाही? 2 दिवस झाले मी बघते, माझ्याशी कोणी बोलत नाही, माझ्याशी कोणी व्यवहार नीट करत नाही. काय झालं असेल? आणि राजमाता जिजाऊंनी विश्वासरावांना बोलवलं आणि सांगितलं, विश्वासराव, मी तुमची बहीण आहे, तुम्ही मला बहिणीचा दर्जा दिलाय. सांगा, 2 दिवस झाले तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही. काय झालंय खरं सांगा. विश्वासराव, काय सांगावं? तोंडातून उद्गार बाहेर पडत नाही. कोणत्या तोंडानं सांगावं? का तुमच्या वडिलांचा, तुमच्या भावाचा आणि तुमच्या भाच्याचा भर दरबारामध्ये खून झाला. कोणत्या तोंडानं सांगावं? पण राजमाता जिजाऊ ऐकायला तयार नाही. सांगा विश्वासराव, काय झालंय सांगा पहिले. का तुम्ही 2 दिवस झाले माझ्याशी बोलत नाही? शेवटी नाविलाज झाला विश्वासरावांचा. सांगितलं, आऊसाहेब, घात झाला, घात. बोला तर काय झालं? आपले आबा
म्हणजे तुमचे वडील लखोजी पंत आपल्या मुलांसह देवगिरीवर गेले असताना, बोला आबा काय झालं, काय झालं विश्वासराव पुढे. विश्वासराव सांगतायत सुलतानासमोर बसलेले असताना, बोला काय झालं पुढे. त्या सुलतानाच्या नंग्या तलवारी निघाल्या आणि लखोजी पंतावर आणि या मुलांवर भाच्यावर सपा सपा चालल्या आणि भर दरबारामध्ये त्यांचा मृत्यू करण्यात आला. हे शब्द कानावर पडल्याबरोबर राजमाता जिजाऊ धाड दिशी खाली बसलेले आहे. भगवंताला आर्त हाक मारतायत, देवा काय चालवलंय माझ्या जीवनामध्ये, देवा कुठपर्यंत मी हे सहन करू. डोळ्यातून अश्रू थांबत नाहीये. काय दोष होता माझ्या वडिलांचा, काय दोष होता माझ्या भावाचा, काय दोष होता माझ्या भाच्याचा, भर दरबारामध्ये त्यांना मारलं. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. लक्ष्मीबाई पळत पळत आल्या आणि सांगितलं, राजमाता जिजाऊ तुम्ही अशा रडत बसू नका, आणि जर तुम्ही अशा रडत बसल्या तर तुमच्या पोटाला येणारा मुलगा सुद्धा रडल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द राजमाता जिजाऊंच्या कानावर पडले. डोळ्यातले अश्रू पुसले. रडून जमणार नाही. तट दिशी उठल्या. त्या शिवनेरी किल्ल्यावर आई शिवाईचं मंदिर आहे. बस आपलं जे काही दुःख असेल ते कोणाला सांगितलं पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा देव निवारील भूका, देव निवारील भूका, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा. आणि शिवनेरीवर शिवाईचं मंदिर आहे. त्या शिवाईच्या मंदिरावर जवळ गेल्या. दार बंद आहे मंदिराचं. आणि राजमाता जिजाऊ म्हणतात, दार उघड माऊली, दार उघड, दार उघड माऊली, दार उघड. म्हणतायत, हे माऊली बघ किती अत्याचार चाललाय. जी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, सुलतानांनी नंगानाथ चालवलाय. आई आता तरी तू दार उघड ना. दार उघडलेलं आहे. राजमाता जिजाऊ मध्ये गेल्या आणि देवीला म्हणू लागल्या, हे देवी, हे अंबिकेवर चंडिके वरदायिनी वरदान दे. त्या शिवाईच्या प्रतिमेसमोर, मूर्तीसमोर राजमाता जिजाऊ उभ्या आहे आणि सांगताय, तू वरदान देणारीस नाही, तू सर्वां भक्तांचं दुःख दूर करतेस नाही. मग आई, माझ्या सुद्धा जीवनामध्ये ह्या माझ्या महाराष्ट्रावर सुलतानांचा नंगानाथ चाललाय आई, आणि तू दार लावून बसलीस आई. बघ, दार उघडवाया आता, दार उघडवाया, दार उघडवाया आता, दार उघडवाया आता, दार उघडवाया, दार उघडवाया आता, तुळजा फुलाची तुळजा भवानी, दार उघडवाया आता, कोल्हापूरची महालक्ष्मी, दार उघडवाया आता,
सर्वांनी हात वर घ्या. दारू गडबाया दारू गडबाया दारू गडबाया दादा आहा 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 दारू गडबाया दारू गडबाया दारू गडा दादा दारू गडबाया दारू गडबाया दारू गडबाया दादा शिवाईच्या मंदिराजवळ गेले आहे आणि विनंती करतात, दार उघड आई, दार उघड. आई बघ ना, या खेळत्या बागड्या महाराष्ट्रावर काय वेळ आली. हे अंबिके रणचंडिके वरदान दे. तू वरदान देतेस नाही, मग मला असं वरदान दे. काय वरदान दे? उन्मत्त हे शिवासनी चिरफाड करण्या मज पुत्र दे. आई आता मला दुसऱ्याकडून अपेक्षा नाही, मलाच असा पुत्र दे. या सिंहासनावर जे उन्मत्त आमचे सुलतान आहे त्यांना चिरफाड करण्याकरता माझ्या पोटाला असं रत्न दे का तो या अन्यायाला वाचा फोडेल. जुलूम आहाकार मातला धावून ये आई, जागी हो आई, जागी हो आई. आई बघ ना, जाग हो ना. आई तू पण झोपलीस का? आई तू सगळ्यांचा सांभाळ करणारी आई, बघ काय चाललंय महाराष्ट्रावर. आई प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा ग. अगं आई बघ ना, आमचा प्राण जायची वेळ आली आता या मराठ्यांची. आई तरी तू झोपलीस का आई? तरी दार बंद आहे का आमच्यासाठी? आई कधी या अन्यायाला वाचा फुटेल? आई आईसा पुत्र देई धाव शिवाई. आई माझ्या गर्भाला असा पुत्र दे का तो ह्या अन्यायाला वाचा फोडेल आणि या सुलतानांचा चाललेला नंगानाच बंद करील. राजमाता जिजाऊ सुद्धा शिवाई मातेला विनंती करतायत. पुण्याचे गोसावी, सर्व गोसावी मिळाले. राजमाता जिजाऊ आईला विनंती करताय, आपणही विनंती केली पाहिजे सर्व गोसावी मिळून. गणपती रायाच्या मंदिरामध्ये गेले. हे गणपती राया, तुला विघ्नहर्ता म्हणतात ना रे, तू सुख करतायस ना रे. मी हे गणराया, तू जर सुख करताय, दुःख हरताय, तर आमच्यावरचं विघ्न का निवारण करत नाहीस रे? तूच सुख करता, तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता तू मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. तूच सुख करता, तूच दुःख हरता, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पहा झाले पुरे एक वर्ष, होते वर्षाने एकच वर्ष, गोड अण्णाचे होते रे परच, घ्यावे जाणून या परच. पुऱ्या वर्षाची सार सुखाची वाचावी कसे मी गाता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाचा नाता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता.
बघा, राजमाता जिजाऊ शिवाई मातेसमोर विनंती करतायत, सर्व गोसावी गणपती रायासमोर विनंती करतायत. वारकरी जिजाऊ शिवाई आईला विनंती करतायत, सर्व गोसावी गणपती बाप्पांना विनंती करतायत, काही दुःख निवारण कर. राहिले ते आमचे वारकरी, वारकरी सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जातात. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, सकयाला वेला वेळ का सकयाला वेला वेळ का सकयाला वेला. कुठे गुंतलाचे द्वारकेच्या राया, कुठे गुंतलाची द्वारकेच्या राया, कुठे गुंतलाची द्वारकेच्या राया, वेळ का सकयाला वियेला वेळ का सकयाला वियेला वेळ का सकयाला वियेला. हा सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो, देवा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकला लावियेला. देवा कुठेच तू गुंतलास, तुला हे संकट दिसत नाही का देवा, धाव ना लवकर. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवा तूच सांगतोस ना, संकट आल्यावर मी पहिला धावून येणार आहे. मग सांग, आता आमच्या महाराष्ट्रावर हे संकट आलंय, मुघलांनी सत्तांचा थया थया नगाणात चाललाय, आता कोण वाचवल आम्हाला यातून. ही पृथ्वी माता सुद्धा आता देवाला विनंती करते, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, सोसवेना भार मज आता. सगळा नंगाणात चाललाय. राजमाता जिजाऊ शिवाई आईला विनंती करतायत, गोसावी गणपती बाप्पाला विनंती करतायत, वारकरी पांडुरंगाला विनंती करतोय, धरणी माता देवाला विनंती करते, देवा आता काहीतरी कर ना. बस आता मात्र भगवंताला वाटलंय, आता या सगळ्यांच्या रक्षणासाठी असा एक हिरा पाठवला पाहिजे आणि सगळ्यांच्या डोळ्यातलं अश्रू या हिऱ्यानं पुसलं पाहिजे. बस शिवाई माता आता 7वा महिना लागलाय, 8वा महिनाला होत म्हणता म्हणता झालेला आहे आणि आता 9वा महिना संपत आलेला आहे. आता लगबग सुरू झालेली आहे. पटपट पटपट वैदिनी आली आहे, सुईन आलेली आहे, सगळ्यांची लगबग लगबग चालू आहे. विश्वासराव मोरोपंत सगळे बघतायत, आता तरी आम्हाला न्याय मिळणार असा आहे. हिरा जन्माला येईल आणि म्हणता म्हणता 9 महिने 9 दिवस झाले ने आता राजमाता जिजाऊंना पोट दुखायला लागलं. आता समजायला लागलं, पटकन राजमाता जिजाऊंना घेतलं
प्रसूतिगृहामध्ये नेलं, घरामध्ये नेले. पडदा बंद झालेला आहे. पटकन सुईची लगबग सुरू झाली. सुईंमध्ये येते, वैदींमध्ये येते, पटकन धावपळ करते. बाहेर सर्व डोकावून बघतायत, कोण आहे, कोण झालं, काय होणार, काय होणार, काय होणार. आणि तितक्यामध्ये त्या दरवाजाचा पडदा बाजूला झाला आणि सुईन पळत आली. सर्वजण विचारू लागले, काय काय काय? म्हणजे मुलगा 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 झाला, मुलगा झाला. सगळ्यांना आनंद झाला, सगळे आनंदात नाचू लागले. मुलगा झाला, मुलगा झाला. आणि बघताच बघता क्षणी त्या राजमाता जिजाऊंच्या पोटी स्वराज्य संस्थापक, या हिंदवी स्वराज्याची मूळ करते मराठ्यांची अस्मिता. आणि आता या सुलतानांचा नंगानात चाललेला, आता हा बंद करण्यासाठी, या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आमच्या जगाचा मालक याने, भगवंतानेच या अंश रूपाने आणि राजमाता जिजाऊंच्या पोटाला जन्म घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमातांच्या पोटी जन्म झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मग आता राजमाता आपल्या छोट्याशा बालाला घेऊन आणि त्या बाहेर येत आहेत. सगळीकडे आता आनंदी आनंद झालाय. राजमातांच्या डोळ्यावर प्रसन्नता आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. मोरोपंत हसता चेहरा आहे, सर्वांचा हसता चेहरा आहे. आणि एकच नाद गुण त्या शिवनेरीवर गरजला. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजमाता जिजाऊ आपल्या पुत्रासह बाहेर येत आहेत. सर्वांना विनंती आहे, राजमाता जिजाऊंना मार्ग द्यायचा आहे. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. सुंदर स्वराज निर्माण केलंय तरवरीच्या दारेवर. तलवारीच्या दालेवर रयतेसाठी वार जलिले आपुल्या निधड्या छातीवर. आपुल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे. प्राणपणाने लढले मावळे. बनू सजा राजावर. बनू सजा राजावर. गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. आणि तो जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्यायची इच्छा. पुन्हा जन्म घ्यायची इच्छा. शिवभक्ताच्या हृदयावर. शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय
माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर 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 माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज माता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. बालपण वाढू लागलंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. पटपट मोठं करायचंय. पण राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार देत होते, महाभारतातल्या गोष्टी सांगू लागले, रामायणाच्या गोष्टी सांगू लागले, शूरवीरांच्या कथा सांगू लागले, हळूहळू घोड्यावर स्वार करू लागले, घोडा कसा उडवावा याचं शिक्षण आता शिवाजी महाराजांना भेटू लागले. बाळ कडू आता शिवाजी महाराजांना मिळत गेलं. सवंगडी गोळा करायचे, आपणच राजा व्हायचं, आपणच अन्यायाविरुद्ध कोणी बोललं तर त्याच्यावर शिक्षा द्यायची, अन्याय झाला तर त्याला शिक्षा द्यायची. हळूहळू राजेपणाचं शिक्षण मिळू लागले. आणि एके दिवशी सहज राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घेतलं आणि आपल्या राजवाड्यामध्ये फेरफटका मारावा म्हणून घोड्यावर स्वार झाले. राजांच्या डोळ्याला कधी बळीराजा दिसलाच नव्हता, शेतकरी दिसलाच नव्हता. आणि घोड्यावर बसल्या बसल्या छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजमाता जिजाऊंना विचारत, आऊसाहेब हे आम्ही काय दृश्य बघतोय? आऊसाहेब म्हणतायत, काय? अहो हे लोक बघा ना, अंगाला कपडे नाही, शरीर पाहिजे तसं नाही, कोण आहे ते? आऊसाहेब म्हणतात, राजे ते बळीराजा आहे. तसे बाळशिवबा डचकले, राजे? राजा तर कसा असतो? रत्नजरीत कपडे असतात, बसायला सिंहासन असतं, आणि बळीराजाला राजा म्हणतात. त्यावेळेला राजमाता जिजाऊ सांगतात, हा राजा आहे, याच्यामुळेच आपल्या पोटामध्ये अन्न जातंय. मग याच्यावर दशा का आली? या सुलतानांनी नंगानाथ चालवलाय. त्या बळीराजाला त्याचा हक्काचं मिळत नाही राजे, आणि आता तुम्हाला त्या बळीराजाच्या हक्काचं मिळवून द्यायचंय. आता तुम्हालाच शमशेर का घ्यावी लागेल. आणि त्यावेळेला वचन दिलंय राजमाता जिजाऊंना, राजमाता, आऊसाहेब तुम्ही जे स्वराज्याचं स्वप्न बघतायत ना, ते स्वराज्याचं स्वप्न मी पूर्ण करेल असं वचन दिलं. घोड्यावर बसले, 400 मावळे सोबत घेतले आणि घोडे दडदड दडदड निघू लागले. रायळेश्वराच्या मंदिरावर गेले. तलवार उपसली आणि बोटाचं रक्त त्या रायळेश्वराच्या पिंडीवर वाहिलं आणि आण घेतली, शपथ घेतली, आता या सुलतानाचं रक्त वाहिल्याशिवाय राहणार नाही. बस आतापर्यंत खूप अत्याचार सहन केला, पण आता सुलतानांचं रक्त वाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि घेतल्या 400 मावळे सोबत. आणि सगळ्यात पहिला गड कोणता जिंकला असेल? तोरणागड. पहिला कोणता गड जिंकला? तोरणागड. फक्त 400 मावळे घेऊन आणि तोरणागड काबीज केला आणि आले आणि राजमाता जिजाऊंच्या महालामध्ये गेले. आऊसाहेब, आऊसाहेब, आनंद झाला शिवाजी महाराजांना. आऊसाहेब, आऊसाहेब. नमस्कार केलाय, मुजरा केलाय. बोला राजे. आऊसाहेब, तुम्हाला मी वचन दिलं होतं ना. आऊसाहेब म्हणे, एक किल्ला आला म्हणजे आपलं स्वराज्य मिळालं असं नाही, अजून तुम्हाला सर्व किल्ले मिळवायचे आणि ही सुलतानी सत्ता नष्ट करायची.
त्यावेळेला आऊसाहेबांचं लक्ष खिडकीमधनं कोंडाण्याकडे होतं. आऊसाहेब तुम्ही काय बघताय खिडकीतनं बाहेर? राजे तो दिसतोय काय बाहेर? हो आऊसाहेब, कोंडाणा दिसतोय. हो कोंडाणा दिसतोय, पण त्याच्यावर काय तो झेंडा कसला आहे? आऊसाहेब हिरवा झेंडा फडकतोय. राजे तो हिरवा झेंडाच आमच्या डोळ्यामध्ये सलतोय. तो कोंडाण्याचा तो हिरवा झेंडा निघाला पाहिजे आणि माझा भगवा झेंडा त्या कोंडाण्यावर फडकला पाहिजे. बस द्यायचंच असेल ना मला ते द्या राजे. पुन्हा मुजरा केलाय. महालातनं बाहेर आले. बाहेर पुन्हा यसाजी, कोंडाजी, सयाजी, मोरोपंत सर्व बाहेर उभे होते आणि सांगितलं आऊसाहेबांची इच्छा आहे, जसं आपण तोरणा किल्ला जिंकलाय आता आपल्या कोंडाणा काबीज करावा लागेल. असा शब्द शिवाजी महाराजांच्या मुखातनं निघाल्याबरोबर यसाची, कोंडाची धड धड पुढे आले. राजे ही मोहीम आम्हाच द्या. राजे म्हणतात मी तुमचा राजा आहे, प्रजेचं पालन मला करायचंय, मी पुढे जाणार आणि मग तुम्ही मागे या. नाही राज, ही मोहीम आम्हाच द्या राज. या युद्धामध्ये तुमचं बरं वाईट झालं तर काय करायचं राज? लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे राज. तुम्ही राहून जाऊ नका, ही मोहीम आम्हाच द्या राज. असा संवाद चालू असताना टपटप टपटप घोड्याची पावलं आलेली आहे. तुकडुक 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 बाहेर घोडा उभा राहिलाय. भलं मोठं शरीर असलेला, मिशा पेलदार असलेला एक सावली त्या घोड्यावरनं खाली उतरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ते आलेला आहे. राजांना मुजरा करता झाला. आपल्या कमरेला पिशवी होती, त्या कमरेतल्या पिशवीमधनं तांदूळ काढलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. राजे हे तांदूळ घ्या, आमचं निमंत्रण समजा आणि माझ्या मुलाच्या लग्नाला या. तो दुसरा तिसरा कोणी नसून तर आमचा मावळा तानाजी मालुसरे होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत मुलाचं लग्न काढलंय. हो मुलाचं लग्न काढलंय. राज तुम्हाला यावं लागल. राजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले. लग्नाला येईलच असं नाही, कारण आम्हाला आऊसाहेबांनी जबाबदारी दिली. काय जबाबदारी दिली? तो कोंडाणा दिसतोय ना, तो कोंडाणा आम्हाला काबीज करायचा आहे. त्याच्यावर दिसणारा तो हिरवा झेंडा आहे, तो खाली उतरवायचा आहे आणि तो उतरवल्याशिवाय आम्ही कुठं जाऊ शकत नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर तानाजी मालुसरेने आपली ती पिशवी कमरेची काढलेली आहे, दड दिशी फिरकावून दिली. 2 पावलं पुढे सरकला आणि राजांना बोलतात आला राजा 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 राज ही मोहीम मला द्या. राज मी असताना तुम्ही मोहिमेवर जाणं हे शोभत नाही. राजे आलेले. राजे सांगतायत ताना तुझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे रा आणि तुला मोहिमेवर पाठवलं तर लोक आम्हास काय म्हणतील? ताना म्हणाला लग्नाचं नंतर बघू, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणामध्ये झुकलाय ताना आमचा.
राजाने दोन्ही हातांना पकडलंय, उभं केलंय आणि समजवू लागली, ताना अरे तुझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे आणि तुला मोहिमेवर पाठवणं मला बरं वाटत नाही. त्यावेळेला आमचा ताना म्हणाला, राज मी लंगोटीपासून सावलीसारखा तुमच्या सोबत आहे राज. आजपर्यंत तुम्हास काही मागितलंय का? मग आता एक मागू का राज? देशील साना? शब्द द्या, देशील साना? राजानं सांगितलं, ताना अरे मागून तर बघ. अरे हा जीव जरी मागितला तरी जीव तुला अर्पण करल. माग एकदा ताना, तुला काय पाहिजे सांग. लग्नासाठी काही धनदौलत पाहिजे का? राज मला तसलं काही नको राज. मग काय पाहिजे? बस बस एवढी मोहीम मला द्या, कोंडाणा सर करायची. बस राज, दुसरं काहीच नका. धन्य समजेल मी स्वतःला. द्या राज, तुम्हाला जगदंबेची आण आहे राज. बस छत्रपती शिवाजी महाराजांचा नाविलाज झाला. जगदंबेची आण दिली, नाविलाज झाला. ताना सांगू लागले, ताना जातोयस पण हे बघ, एक वेळेला तो कोंडाणा सर नाही झाला तरी चालेल, पण आम्हाच तुम्ही दिसले पाहिजे. तुम्ही जा, तुम्ही हट्ट धरतायस ना, जा. पण तो कोंडाणा एक वेळेला नाही आला तरी चालेल, पण आम्हाच तुम्ही दिसले पाहिजे. पुन्हा राजांच्या पायाला स्पर्श केलाय आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातलं एक अश्रू आमच्या तानाजीच्या हातावर पडलंय. तानाजी दबकला, काय पडलंय? आणि वर बघतोय तर राजाच्या डोळ्यातून अश्रू. बस राजा, राजा आता मी धन्य झालो. आतापर्यंत याच क्षणासाठी मी वाट बघत होतो राजा, तुमच्या डोळ्यातनं, आणि माझ्यासाठी अश्रू येतात. राज एक काय 1000 जन्म तुमच्या पायी कुर्बान करल राज. राजांनी आपल्या अंगावरचा शेला काढला, तानाजीच्या पाठीवर टाकलाय, गळ्यामध्ये टाकलाय आणि सांगितलं, एकटे जाऊ नका. तानाजीचा भाऊ सयाजी, सूर्याजी, सूर्याजीला बोलवलंय, माझ्या तानासोबत जा. 500 मावळे सोबत घेतले. बस किर्र अंधार आहे, वाघाची डरकळी आहे, श्वापद फिरतायत आणि अशा मधनं मार्ग काढत 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 त्या कोंडाण्याजवळ गेले. आणि कोंडाणा काही साधा नव्हता. कोंडाणा जिंकणं मध्ये सोपं नव्हतं. कोंडाण्यावरनं जर खाली बघितलं तर मृत्यूला घाम फुटेल असा तो कोंडाणा. कसा वर चढावा? पुन्हा आवाज दिलाय तानाजी मालुसरेनं, खंडू नाईक सांगा कुठल्या बाजूने चढायचं आता किल्ल्यावर. तसा खंडू नाईक बोलता झाला, सुभेदार डोनागिरीचा पर्वत पडलेला आहे, डोनागिरीचा कडा घसरलेला आहे, तिथून आपल्याला चढणं सोपं जाईल. तसा माझा ताना सूर्याजी सर्व मावळे त्या डोनागिरीकडेच गेले. दोर नेलेला होता, दोर वर फेकला. 2-3 मावळे कडा कपारीमध्ये पाय खोचत हात रोवत रोवत वरती गेले. तो दोर झाडाला बांधला, खाली सोडला आणि माझे मावळे सरसर सरसर गड चढू लागले. एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक 200-300 मावळे वरती गेली. 500 मावळे अजून खाली होते. 500 मावळे सुद्धा वर चढू लागले. पण दुर्दैव असं, जो दोर नेला होता त्याचा एक भाग तुटला. तरी मावळ्यांनी माघार घेतली नाही, तरी वर चढू लागले. पाहता पाहता दुसराही दोर तुटला, दुसरा भाग तुटला.
काय झालं काय नाही, आणि दोऱ्याचे 2 तुकडे झाले आणि 200 मावळे वरून पुन्हा खाली धड दिशी पडले. जसा टमाट्याचा चुरा होतो ना टमाट्याचा, त्याचप्रमाणे माझ्या मावळ्यांचा त्या ठिकाणी खच झाला. रक्ताचा थारोळ खाली मांडलेले, डोक्यातनं मेंदू बाहेर आलेले, चेंदा मेंदा झालाय. वरून आवाज दिलाय, सुभेदार तानाजी मालुसरेनं, काय झालं रे खाली? तसे मावळे सावरले, जखमी अवस्थेत मावळे होते. काही नाही काही नाही झालं, दोर तुटला बस, काही झालं नाही. रक्ताच्या थाळोल्यामध्ये पण वरती सांगता काही झालं नाही. का? स्वराज्यासाठी मरणारी माणसं होती. आणि या लगबगीमध्ये त्या यवनांचं सैन्य जाग झालं. कोण आलंय कोण आलंय? आणि यवनांचं सैन्य जाग झालं. आणि जसे दोघांनी यांच्यामध्ये युद्ध सुरू झालंय, मराठ्यांच्या नंग्या तलवारी बाहेर निघालेल्या आहेत. यवन तुटून पडलेले, तलवारी सपसप 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 चालतायत. एक एक मराठा 100 यवनांना मागं टाकतोय, 100 यवनांना भराई पडतोय. शिरं काटली जात आहेत, बोटामध्ये तलवारी खुपसल्या जात आहेत, रक्ताचं थारोळं मांडलेलं आहे. आणि या गडबडीमध्ये उदयभान झोपलेला होता. काय झालं म्हणून उठला, किल्लेदाराकडे गेला. काय झालं किल्लेदार? काय क्या हुआ? किल्लेदार म्हणतोय, वो मराठे आए और हमारे कोंडाल में पर आक्रमण किया है. क्या बोलता है? मराठे आए. उदयभान घाबरला, तलवार घेतली आणि धावून गेला. कोणावर धावून गेला? माझ्या तानानं बघितलंय, उदयभान धावून येतोय. त्या क्षणाला माझा ताना वाघासारखा गेला आणि त्या उदयभानाशी झुंज करू लागलाय. उदयभानाचे वार माझा ताना तलवारीने झेलतोय, पण चुकून माझ्या तानाला उदयभानाची तलवार लागते. पोटाला लाग, मांडीला लाग, दंडाला लाग, सगळ्या भागातनं रक्त वाहतंय माझ्या तानाजीच्या. आणि जोराची उदयभानानं तलवारीचा घाव घातला. माझा ताना ढालीनं तो वार सहन करायला गेला. धड दिशी त्या ढालीवर तलवार पडली, त्या ढालीचे 2 तुकडे झाले. हीच संधी सापडली म्हणून उदयभानानं पुन्हा वार सुरू केले. काय करावं? राजांनी दिलेला शेला खांद्यावर होता, शेला घेतला, हाताला गुंडाळला, डोक्याचं पागोटं काढला, हाताला गुंडाळलं आणि त्याच्यावर उदयभानाचे वार झेलू लागला. पण घात झाला. हे वार झेलता झेलता उदयभानाचा एक वार माझ्या तानाच्या वरमी लागला, सळ दिशी पोटामध्ये गेला. त्याच वेगाने तलवार पुन्हा बाहेर आली आणि माझा ताना या धरणीवर कोसळून पडला. माझा ताना आता या रक्ताच्या थारोळीमध्ये पडलेला आहे. मावळ्यांनी बघितलंय, आपला सुभेदारच पडलाय, आता काही राहण्यात मजा नाही, आता पळालेलं बरं. सगळे मावळे पुन्हा मागे फिरायला लागले. माझा सूर्याजी आडवा गेला आणि सांगितलं, काय भ्याडासारखे पळतात? आपला सुभेदार रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय आणि भ्याडासारखे मागे पडतात. अरे बांगड्या घाला, बांगड्या त्यापेक्षा. आणि मी असे पण तुमच्या परतीचे दोर कापून टाकलेले. आता तुम्हाला मागं पण जाताना पुन्हा त्यांच्यामध्ये चेतना आली आणि पुन्हा युद्ध सुरू केलं. माझ्या ताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. माझ्या तानाच्या डोक्यामध्ये फक्त शिवाजी महाराजांचा विचार आहे. मी शिवाजी महाराजांना शब्द दिला होता, घालील झडप आणि करील त्या उदयभानाला गडप. उदयभान तर गडप झाला नाही, पुन्हा उठला. पडत झडत पुन्हा माझ्या तानाने हातात तलवार मध्ये गेली. जोराचा सोसाट पळत गेला आणि त्या उदयभानाच्या पोटामध्ये तलवार घातली. त्याच वेगानं पुन्हा बाहेर काढली. धड दिशी तो उदयभान राज खाली मरून पडलेला. माझ्या मावळ्याने तो गड किल्ला जिंकलेला आहे. आणि तानाजीने आवाज दिला, सूर्याजी सूर्याजी. सूर्याजी पळत पळत गेले. तानाची मांडी, डोकं आपल्या मांडीवर घेतलंय.
आणि तसा ताना बोलू लागला, सांगा माझ्या राजाला या तुमच्या तानानं गड काबीज केला. आतापर्यंत मला माझ्या राजाची सेवा करायला मिळाली. सांगा माझ्या राजाला का तुमचा ताना पुढे तुमची मदत करू शकत नाही. पहिले जा गवताची गंजी पेटवा आणि तोफेचे 3 बार उडवा, म्हणजे माझ्या राजाला कळल का माझ्या तानानं किल्ला काबीज केलाय. त्यावेळेला सूर्याजी बोलू लागलाय, दादा सांगणार रे. मी पुन्हा गेलो, आऊसाहेब मला विचारतील कुठे माझा ताना, काय उत्तर देऊ मी. राजे विचारतील कुठे माझा ताना, कुठे माझा ताना, काय उत्तर देऊ. वहिनी विचारेल कुठे माझे पती, काय उत्तर देऊ. अरे एवढासा छोटासा रायबा विचारेल कुठे माझे बाबा, कुठे माझे बाबा, काय उत्तर देऊ. माझ्या तानाच्या मुखातनं उद्गार बाहेर पडले, सांगा सर्वांना हा मातीत मरणारा ताना नाही. अरे मातीत मरणारे तर अनेक कावळे, पण मातीसाठी मरणारे फक्त या मराठ्यांचे मावळे. सांगा माझ्या राजांना, आऊसाहेबांना का या मातीसाठी हा ताना कुर्बान झालाय आणि त्या तानानं आपली प्राणज्योत मालवली. सर्व सैन्य सूर्याजी सर्व छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहिले विचारले. शिवाजी महाराजांनी कुठे माझा ताना, कुठे माझा ताना. सर्व चिडीचिपे काय उत्तर द्यावं, काय सांगावं राजांना. राजे पुन्हा वारंवार विचारताय कुठे कुठे माझा सूर्या, कुठे माझा तानाजी. त्यावेळेला तसा सूर्याजी पुढे आला आणि सांगितलं, राज किल्ला काबीज करत असताना तानाजी कुर्बान झाला. माझ्या राजाच्या मुखातनं शब्द बाहेर निघाले, अरे गड जिंकलास, पण गड जिंकलास पण माझा सिंहासारखा वाघ तुम्ही मात्र हरवलास. वाघ आला, सिंह काय गड आला आणि पण सिंह गेला. सिंहासारखा लढणारा माझा ताना गेला. छत्रपती शिवाजी महाराज घरी गेले, सर्व कामं बंद ठेवली आणि त्या रायबाचं लगीन लावलं आणि त्याला सुद्धा आपल्या सेनेमध्ये रुजू करून घेतलं. असे अनेक उदाहरणं सांगता येईल. शिवा काशीद असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, ज्यांनी या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला. म्हणून सांगतायत माझा शिवा काशी सुद्धा या मातीसाठी आगे हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसणारा. त्यानं सांगितलं मरताना, अरे मी जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असेल ना, पण मरताना मात्र मी शिवाजी महाराज म्हणून मरतोय. म्हणजे प्रत्येकानं आपल्या जीवाची कुर्बानी या मातीसाठी दिली, या मराठी मुलकासाठी दिली. आणि या मराठी मुलकाचा आज आपल्याला जे काही वैभव दिसतंय, आपल्याला देवाची पूजा करायला मिळते, सर्व देवधर्म करायला मिळतो, ते माझ्या राजामुळे. माझा राजा नसता तर आपल्याला आज ही कथा सुद्धा करता आली नसती. म्हणून आपल्यासाठी या राजानं, या मावळ्यानं जीव अर्पण केलेला आहे. मग त्याचा आपण मान ठेवला पाहिजे. म्हणून तर शिवजयंती कशी केली पाहिजे. अरे ज्या मावळ्यांनी आपलं रक्त वाहिलंय आणि रक्त वाहून आपण नको त्या प्रकारे शिवजयंती करतो, मग आपण त्यांचा मान ठेवतो का अपमान करतोय. ज्यांनी आपला जीव बघितला नाही, आपल्या मुलखासाठी कुर्बान केलाय, पण आपण त्याची मात्र जाणीव ठेवत नाही. म्हणून नाहीच धर्माची मान उंचवता आली तरी चालेल, पण कमीत कमी या धर्माची मान खाली जाईल असं मात्र आपण वागू नये. शिवजयंती साजरी करायची म्हणजे काय करायची. शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये बाळगले पाहिजे.
परस्त्रिया सदा बहिणी माया. स्त्रीला आईचा दर्जा देणारे फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज. अनेक इतिहास माहिती, आता पूर्ण आपल्याला इतिहास या ठिकाणी व्यक्त करणं शक्य नाही. शेवटी आता ही बातमी कुठे गेली? दिल्लीच्या तख्ताकडे गेली का एक महाराष्ट्रामध्ये असा सह्याद्रीचा वाघ आहे का तो कोणालाही घाबरत नाही ना कोणाच्या पुढे नतमस्तक होत नाही. मग आता दिल्लीच्या तख्तामध्ये आता गडबड सुरू झाली. राजमाता जिजाऊ सुद्धा सांगतायत, बा शिवबा, आतापर्यंत आता आपण महाराष्ट्रामध्ये लढत होतो, पण आता याची दखल कोणी घेतली? दिल्लीच्या तख्ताने घेतली. आता सावध राहावं लागेल. म्हणून सांगतात, हे सगळं आपण राजांनी मिळवलं, हे सगळं कोणाच्या पुण्याई व मिळवलंय? राजमाता जिजाऊच्या पुण्याईनं मिळवलंय. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, आणि बापाचा तो बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. राजमाता जिजाऊंना घेऊन या. जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. तो बाप राजा शोभा जन्मला. राजमाता जिजाऊ त्याच्यानंतर बडे बडी बेगम आज्ञा होती माझे जाऊचे. शपथ घेतले स्वराजाचे. जन कल्याणाचे शिकवना. जगद्गुरु तुकोबाचे. जगद्गुरु तुकोबाचे. त्याचे तोरण बांधिले स्वराजाचे. त्या तोरण्या गडाला. त्या तोरण्या गडाला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. बडी बेगमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. राजा शोभा जन्मला. आता त्या दिल्लीच्या तख्ताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती घेतली तलवार. गेला दृष्टाचा अफजल खान येतोय, कोणाला धमकी देतोय, कोणाला त्या अफजलाचा कोतडा घाबरवतोय. गाडीला बाहेर. त्याने गाडीला बाहेर. हाती घेतली तलवार. बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याचे. पायथ्याचे हाय कबर साक्षीला. हाय कबर साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हम लाएंगे शिवबा को, हम लाएंगे. ऐसा बोलो, हम लाएंगे शिवबा को, हम लाएंगे. जिंदा या मुर्दा आपके सामने लाएंगे. आणि त्यानं तो विडा उचललेला आहे. आणि आता निघालाय हौदस घालत. आणि महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तो. जो दिसेल त्याला घाबरवतोय. दाढीवर हात फिरवतोय. जो दिसेल त्याला घाबरवतोय. आणि त्याची पहिली नजर पडली आमच्या तुळजा भवानीवर. तुळजा भवानीवर गेलेला आहे.
आणि आमच्या तुळजा भवानीच्या त्याने ठिकऱ्या 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 केलेल्या आहेत. आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराकडे तिथं गेलाय आणि त्या अफजल खानानं गाय मंदिरामध्ये कापली आणि त्या गायीच्या रक्तामध्ये थै 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 नाचू लागलेला आहे. आता माझ्या राजांना हे सहन होईना. आतापर्यंत आमच्या मराठी मुलकावर आक्रमण केलं, पण आता आमच्या देवतांची विटंबना करतोय. माझ्या राजाला ते सहन झालं नाही आणि आता माझा राजा सुद्धा या अफजल खानाच्या भेटीला आपल्या राजगडावरून निघते झाले आणि राजांचं सुद्धा या अफजल खानाच्या भेटीसाठी या ठिकाणी आगमन होतंय. जसे क्षत्रिय कुलावतंसम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजादी महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जी महाराज राजमाता जिजाऊंच्या दर्शनाला जात आहेत आणि दर्शन घेत आहेत. आणि दर्शन घेऊन सांगतायत, आऊसाहेब आम्हास दर्शन द्या. दर्शन घेऊन आणि निरोप पाठवतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतही जिवाजी महाले आणि जिवाजी महालीला छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत, जाऊन सांगा अफजल खानाला आजची भेट आपण उद्या दुपारी करू असं जाऊन सांगा. आणि जिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आणि अफजल खानाकडे आलेला आहे आणि सांगता झाला, राजेंना आज भेट घेणं शक्य नाही, म्हणून राजे उद्या दुपारी आपणा भेटीला येत आहे असा निरोप दिला आणि पुन्हा आपल्या राजाकडे चालता झाला. त्यावेळेला अफजल खान जोरजोराचा हसू लागला. कसा हसू लागला? डर गया ये सह्याद्री का चिवा डर गया. आणि राजाने मुद्दामून त्याला सांगितलंय का आजची भेट उद्या करतोय. अफजल खानाला वाटलं पाहिजे. राजा घाबरलाय. गया डर गया वो शिवा डर गया तो शिवा सह्याद्री का चिवा वो शिवा अब आएगा कंजे में, अब आएगा सिकंजे में, अब दिखाता हूं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली आणि आपल्या गडाच्या खाली, प्रतापगडाच्या खाली एक शामियाना उभारलेला आहे. त्या पायथ्याशी खाणं, प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, त्याच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्ती. करील काही कल्पना युक्तीची रजी जी, करील काही कल्पना युक्तीची रजी जी. खानाच्या भेटीसाठी राजानं शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शानदार शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. खानाला पाहून राजा म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोकून नजारा गैरी जिरा
जिराराजी जी जी जिरा जिराराजी जी जी फिरा, फिरा. पण आपला राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता बर का. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालची त्याची सावध बारी. जिरा जिरा राजी जी जी जिरा राजी जी जी जिरा जिरा जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. शिलखत होत अंगाला, शिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान एडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा टाकणाला, पोटामंदी बिचवा टाकणाला. वाघनखाचा मार केला, वाघनखाचा मार केला. टरा टरा फाडलं पोटाला, डरा गेला खानाचा घोटाळा बाहेर. आला जी 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 बाहेर, आला जी 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 बाहेर. अफजल खानाचा वध पडलेला आहे हे बघितल्यानंतर अफजल खानाचा बरोबरचा सयाजी बंड, सयाजी बंडानं शिवाजी महाराजांवर तलवार उचलली. तितक्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्या सय्यद बंडाचा तलवारीने शिरच्छेद केलेला आहे. प्रतापगडचं युद्ध झाले, प्रतापगडचं युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सार गेले. पावन केला कृष्णचा घाट, पावन केला कृष्णचा घाट. लावली मुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट. केलं मराठी शाहीचा मांडला ताट. हो जी जी मराठी शाहीचा ताटला, हो जी जी मराठी शाहीचा मांडला ताट. हो जी 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 जी. शिवाजी महाराज की जय. अफजल खान इथेच पुतळा काढलेला आहे आणि याच्यात आपल्याला कळतंय जी सुलतानी सत्ता होती याचा शिवाजी महाराजांना ऱ्हास केलेला आहे. आणि आता पुन्हा पूर्वीचे दिवस आपल्याला बघायला रामराज्य येणार, पुन्हा भगवंताची भक्ती करायला मिळणार. आणि म्हणून राजमाता जिजाऊंसह छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावर पुन्हा येत आहेत. राजा शोभा जन्मला, तो बापाचा बाप. राजा शोभा जन्मला, तो टाळ्या टाळ्या. हा राजा शोभा बापाचा बाप. राजा शोभा जन्मला. वा. माझ्या जिजाऊचे पुण्याये कशी आले व फळाला. माझ्या जिजाऊचे पुण्याये कशी आले व फळाला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. जगद्गुरु तुकोबाचे तोरण बांधिले स्वराज्याचे. तोरण बांधिले स्वराज्याचे. त्या तोरण्या गडाला, त्या तोरण्या गडाला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला. तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला.
तलवार केला दृष्टाचा सवार हाती घेतले तलवार केला दृष्टाचा सवार त्या अफजलाचा कोतळा त्याने काढिला बाहेर त्याने काढिला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याचे प्रतापगडाच्या पायथ्याचे आहे कबर साक्षीला आहे कबर साक्षीला तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला तो बापाचा बाप राजा शोभा जन्मला झाला रे तेचा राजा शिव छत्रपती माझा झाले अभिषेक झाला जगत गाजा वाजा झाला जगत गाजा वाजा झाला रे तेचा राजा शिव छत्रपती हे माझ्या देवाला तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला जय हो टाळ्या वाजवा टाळ्या माझ्या जेजाऊचे पोट आहे कसे आले व पळाला माझ्या जेजाऊचे पोट आहे कसे आले व बाप राजा शुभा जन्मला तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला शिवराज महाले स्टेजकडे यायचंय शिवराज महाले एक मुगल काव्य माझ्या शुभन तरतर एक मुगल काव्य माझ्या शुभन तरतर चला उठा रे उचला भगवा चला उठा रे उचला भगवा दैन्याता संपल दैन्याता संपल ए आला 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 गडानो भगवा वादळाल आला 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 गडानो भगवा वादळाल चला उठा रे उचला भगवा चला उठा रे उचला भगवा दैन्याता संपल दैन्याता संपल हे आला 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 गडानो भगवा वादळाल आला 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 गडानो भगवा वादळाल भगव्याची प्राणावाला भगव्याची जाण आम्हाला भगव्याची जाण आम्हाला भगव्याची जाण आम्हाला होऊन आमचं जीवन भगव होऊन आमचं जीवन भगव धन्य धन्य झालो धन्य धन्य झालो आला 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 गड्यानो भगवा वादळाल आला 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 गड्यानो भगवा
चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्य आता संपल, दैन्य आता संपल. ए आला ला 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 गडानो भगवा वादळाला, ए आला ला 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 गडानो भगवा वादळाला. महाराज की जय. 2 मिनिटं त्यांचं स्वागत करायचंय. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. प्रतीप चंद्र लेखे व वर्धीष्ण विष्णु वर्धिता शहास्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिव छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी म्हणत धगधगता स्वाभिमान, काय जाय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवराजाचे पहिले स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब परमुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, तसे ते शहाजीराजे भोसले. आणि पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं स्वप्न 10 पटीने वाढवलं, असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जग. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबा राय. शब्द शस्त्रे समजून विद्यावृत्तीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत ज्ञानोबा राय. दिवसभर हातात कराटा घेऊन गाव स्वच्छ करायचा आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्याने केलं ते संत गाडगे बाबा. मुलींना ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं, माझ्यासारखी सामान्य मुलगी इथे बोलू शकते, ते आमच्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही. तसंच आजचा हा क्षण आहे. 16व्या शतकात शिवनेरीवर तेजस्वी तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एका त्या सह्याद्रीच्या कडे कपारात दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे अभियंते जन्मले ना कुठे, झुकविले त्या हिमालया, सहन होणार नाही स्वराज्याची फरे, जातिवंत हृदयात आमच्या धडकत्या आऊसाहेब. अरे जिथं पडतील पाऊल आमची, त्याच जिदनांच्या वाटा, वाकत तर नाही पण मोडणारही नाही मराठा. मराठा मराठा नेमकी म्हणायचं तरी कोणाला? मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असू द्या किंवा धर्माचा असू द्या.
आज या ठिकाणी आपण शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती का आणि कशासाठी करावी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवजयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या होतात का हो? आपल्या पण होतील का आपण मेल्यावर? जो व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगला ना त्याच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले कारण संस्कार जिजाऊंचे होते. आताचे आपल्या माय लेकरांवर करत नाही. पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, कर्ज आलं की कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला की कर आत्महत्या, नवऱ्या रिछाडला की कर आत्महत्या. अहो कित्येक मुलं मुली पुरुष महिला एका कारणाने आत्महत्या करतात. काय घेतला शिवरायांचा आदर्श? शिवरायांवर पण अनेक संकट आली. शिवराय काय कपाळाला हात लावून बसले नाही, रडत बसले नाही, कोणाला द्वेष देत बसले नाही. शिवराय प्रत्येक संकटातून शिकले, मार्ग काढला, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. माझ्या मित्रांनो, माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. माझ्या मित्रांनो, अनेक दरबारांची नाचगाणी शोभा असायची, पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. परस्त्रीला नेहमी माता आणि भगिनींचाच तिला आदर्श दिला गेला. म्हणूनच तर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि इतिहासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपणार नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा, माझ्या शिवाचा दरारा. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जर शिवाजी महाराजांचं जर नाव हातावर करायचं असेल ना तर काही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. शिवाजी महाराजांचा जर लॉकेट गळ्यात घालायचं असेल ना तर आपलं चुकीचं वर्तन राहणार नाही याची काळजी घ्या. शिवाजी महाराजांचा जर अंगठ्या घालायच्या असेल ना तर त्या बोट कोणाला द्वेष करण्यासाठी वापरणार नाही याची काळजी घ्या. जर शिवाजी महाराजांचा जर शर्ट घालायचा असेल तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या जागी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि जर शिवाजी महाराजांचं तोंडात नाव घ्यायचं असेल ना तर कुठल्या तोंडात पदार्थ चुकीचा जाणार नाही याची काळजी घ्या. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शासुन शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. या घोषणा ऐकल्या की आजही आपली इच्छा ती अभिमानाने भरून येते. असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. गुलामीमधून मुक्त होऊन आपल्या जीवाचा भंडारा करून रयतेचे स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा हा एकमेव राजा. ज्या काळात देव सुद्धा सुरक्षित नव्हते त्या काळात देवांना संरक्षण देणारा हा मर्द, मावळ्यांची फौज उभारणारा हा आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होय. ज्या देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण ज्याची एकही मंदिर नसताना अब्जावधीच्या हृदयावर जो अधिराज्य करतो ना त्यांना छत्रपती म्हणतात. आणि त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार जिजाबाईंनी प्रार्थना केली होती की मला बलवान पुत्र व्हावा, म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचे नाव शिवाजी ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील मराठ्यांचे सेनापती होते. त्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती आणि त्यांच्या आई जिजाबाई ज्या सिंदखेडच्या लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या आणि जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्यातील वंशावळ होती.
अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे कापणे आणि आग्र्याहून सुटका या प्रसंगांतून त्यांचा खूप मोठा पराक्रम दिसून येतो. महाराजांनी स्वकीय शत्रूंना देखील चांगला धडा शिकवला. या व्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट, तेथून सुटका या बिकट प्रसंगांतून त्यांनी धैर्याने आणि संयमाने केलेला मुकाबला हा सर्वज्ञान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते म्हणजे आपल्या मावळ्यांमुळे आणि योग्य साथीदारांमुळे. प्रत्येक मावळ्याने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बिकट प्रसंगात आपले मोलाचे प्राण चुकविले. जसे संताजी, येसाजी, धनाजी, बाजीप्रभू अशा अनेक मावळ्यांनी आपले प्राण स्वराज्यासाठी चुकविले. आणि शेवटी मी एक छोटासा तुम्हाला रॅप सादर करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. देऊन ऐक मर्द सांगतो कथा, इतिहासाची माय भूमी गुणगान गाती. नरसिंह राजा छत्रपती, सादरी कोपाला धरणे कापले राजा, बघून त्याचे हातभर पाटल. तानाजी बाजी धनाजी कंक लढून पुसला पब्लिक लंत. मराठी माती मर्दाची छाती, 18 पगड लढल्या जाती. लावा तुम्ही खूपच ताकद, पुन्हा हिंदूचं सस रक्त. ठोकून सांगतो हलवू तख्त, काशी मथुरा करुणी मुक्त, काशी मथुरा करुणी मुक्त. जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. मी आज मोबाईल मधून बघतीये, पण हे सांगणं आताच्या स्थितीला खूप गरजेचं आहे. राजे पुन्हा जन्माला या असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचंय. कुठल्या तोंडानं म्हणता हो राजे पुन्हा जन्माला या? का यायचं माझ्या राजांनी पुन्हा जन्माला? राजांच्या नावाखाली तुम्ही राजांच्या स्वराज्याला धुळीला मिळवायला निघालात. माझ्या राजांचा फोटो गाडीला लावता आणि त्याच गाडीवरून येता जाता आया बहिणीची छेड काढतात. बोला ना, हेच पाहिलं राजांनी पुन्हा जन्म घ्यावा का? भगवे मिरवतात, चंद्रकोर लावतात, कानात बाळी घालतात, दाढी वाढवतात, म्हणजे लगेच तुम्ही छत्रपतींचे मावळे झालात का हो? म्हणजे लगेच तुम्ही छत्रपतींचे मावळे झालात का हो? शिवीगाळ करतात, मारामाऱ्या करतात. एकदा स्वतःला विचारावं ना, खरंच यावं का छत्रपतींनी पुन्हा जन्माला? माझ्या आया बहिणीला एक वस्तू आहे अशा नजरेने पाहतात. एकदा स्वतःला विचारावं ना, यावं का छत्रपतींनी पुन्हा जन्माला? माझ्या आया बहिणीच्या अब्रू लुटणाऱ्यांना जागीच शिरच्छेद करायचं सोडून त्यांना तुरुंगात टाकतात आणि पीडित आया बहिणींच्या घरच्यांना तुरुंगाच्या पायऱ्या चढायला लावतात. हेच बघण्यासाठी राजांनी पुन्हा जन्म घ्यावा का? 19 फेब्रुवारीला कोणी ज्योत पळवून शिवभक्त होत नसतं. 19 फेब्रुवारीला कोणी ज्योत पळवून शिवभक्त होत नसतं. शिवभक्त व्हायला भगवा रक्तात भिनावा लागतो, भगवा रक्तात भिनावा लागतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हबप उत्तम महाराज गुळवे अतिशय सुंदर शिवव्याख्यान आपल्या पुढे सादर केले, तरी त्यांचा सत्कार करायचा आहे. यांनी त्यांचा सत्कार द्यायला पुढे यायचा आहे. हनुमान महाराज गतीर, शिंदवादक ओमजी महाराज कांबळे, तसेच तबलावादक महेशजी महाराज भगत आणि आपले कॅमेरामॅन त्यांचाही सत्कार होणार. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सर्वांना विनंती आहे, प्रतिमेचं पूजन होईल 4 वाजता. जी काही आपली सक्तीनं कोणला वर्गणी नाही, पण स्वेच्छेनं बऱ्याच जणांची वर्गणी आली. भूतो ना भविष्य महाराज आपल्या गावात तुमच्या अशा गोडवाणीतून ही कथा अशीच घडत राहो, ही मी राजे शिवछत्रपती यांच्या चरणी कदम. महाराज गणपती भूपती जलपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टावधान जागृत अष्टप्रधान निश्चित न्याय कलांकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीती दुरंतर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत
श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर सर्जा शंभू महाराज की, राजमाता जिजाऊ साहेबांचा. आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचंय.